नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. कोकण कोस्टल राईडच्या एपिसोड 16 मध्ये मी तुमचं स्वागत करतो. पूर्ण गडाची खुशाली बघून शरीरातील उरलेली सुरलेली ऊर्जा एकवटवली आणि पुढची वाटचाल सुरू केली. मुचकुंदी नदीचा पूल ओलांडला. गावखडी बीचच्या समांतर ही वाट माझ्या 5व्या दिवसाचं शेवटचं ठिकाण कशेळीकडे नेते. पंधरा मिनिटात 10 किलोमीटरवर असलेल्या कशेळीच्या लक्ष्मीनारायण मंदिराजवळ मी पोहोचलो. रस्त्याच्या उजवीकडे खोलवाटात झाडांनी वेढलेलं फरसबंदीयुक्त प्रांगणात हे विष्णू मंदिर आहे. दोन सभामंडप असलेलं हे मंदिर. बाहेर 2 दीपमाळांच्या मध्ये गरुडाची घुमटी आहे. आत गाभाऱ्यात प्रसन्न मुद्रेतील विष्णुमूर्ती आहे. कोकणातील बहुसंख्य विष्णुमूर्ती या लक्ष्मी केशवाच्या आहेत, पण या मूर्तीचा आयुधक्रम हा गदा, चक्र, शंख आणि पुष्प असल्याने आणि मूर्ती समवेत श्री लक्ष्मी असल्याने मूर्ती श्री लक्ष्मी माधवाची ठरते. मंदिराच्या आवारात नीरव शांतता आहे. सभोवती झाडांमुळे गारवा असतो. आवारात एक विहीर आहे, ज्याच्यातून कोटबा पद्धतीनं पाणी काढलं जातं. मंदिराच्या बाजूला असलेल्या खोलीत 2 शिवपिंड आणि अर्धवर्तुळाकार दगडावर दशावतार कोरलेले आहेत. मंदिर बघून मी दिवसाचं शेवटचं ठिकाण देवघळी समुद्र किनाऱ्याकडे निघालो. वाटेत कशेळी गावाचं भूषण कनकादित्य मंदिर लागतं. दंतकथेनुसार कशेळीचं सूर्यमंदिर कनकादित्यमध्ये स्थापित असलेली मूर्ती ही प्रभासपट्टण गुजरातवरून जहाजमार्गे इथे आली. ती मूर्ती देवघळी समुद्रकिनारी असलेल्या गुहेत आहे असा दृष्टांत सूर्य उपासक कनकाबाई यांस झाला असे सांगितले जाते. काही वर्षापूर्वी प्रकाश झोतात आलेला हा देवघळी समुद्रकिनारा. चहा नाश्त्याची उत्तम सोय इथं असते. खाली सनसेट पॉइंट पर्यंत सोप्या पायऱ्याही आहेत. किनाऱ्यावर तुरळक गर्दी होती. आडवाटेला असलेल्या या समुद्रकिनारी पर्यटकांची खास पसंती. समोर दिसणाऱ्या मोठ्या घळीत सापडलेल्या सूर्यमूर्तीमुळे ही जागा देवघळी म्हणून ओळखली जाते. सुंदर मऊ वाळूच्या पुरणांवर चालताना पाय शिथिल होतात. लाटा दमलेल्या पायांना कुरवाळून उरलेला थकवा घालवतात.
कनकादित्य मंदिरात दर्शन घेऊन लोक सरळ इथवर येतात आणि सूर्यास्ताने सुखावतात. मंदावणारा सूर्यप्रकाश, धसणारी मऊ वाळू आणि लाटांसोबत अंगावर येणारे सागरी वारे इथवरचा प्रवास सार्थ ठरवतात. मी विशाल देवरे, भेटूया लवकरच. अशाच प्रवास वर्णनांसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करून प्रोत्साहन द्या. बेल आयकॉन प्रेस करून अपडेटेड राहा. कमेंटमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय.